आता वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईच्या वरळी येथील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। वसतिगृहात दिलं जाणारं अन्न आणि सर्व खाद्यपदार्थ किंवा संबंधित साहित्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। अन्न अत्यंत अस्वच्छ आणि खाण्यायोग्य नसतं असा दावा सुद्धा विद्यार्थ्यांनी केला आहे। त्याचे व्हिडिओ सुद्धा या विद्यार्थ्यांनी समोर आणलेले आहेत। प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, काय अधिक माहिती आहे? काय म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं? कोणी ऐकून घेतंय का नाही? मिलिंदजी, आता मी त्याच वरळीच्या वसतिगृहाच्या बाहेर आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे विद्यार्थी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले असल्याला पाहायला मिळत आहेत। प्रमुख मागणी ही आहे की ज्या पद्धतीनं त्यांना जे जेवण दिलं जातं हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। मग फळं असतील ती सडलेली आहेत, कांदे सडलेले आहेत आणि अशा पद्धतीचं जेवण आम्हाला दिलं जातं अशा पद्धतीचा आरोप या मुलांनी करत थेट वसतिगृहाच्या बाहेर अशा पद्धतीनं हे ठिय्या आंदोलन केलंय। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी मागणी आहे, काय परिस्थिती आहे इथली? आमची मागणी एवढीच होती, गेली 5 महिने झालेत आम्ही वारंवार मेसबद्दल, स्वच्छतेबद्दल वारंवार आमचे वरळी वसतिगृहाचे वार्डन राठोड सर यांना तक्रार दिली होती, तरी त्यांनी याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही आहे। मेस ठेकेदारांना काढून देतो, 5,000ची फाईन मारायची त्यांना हे आहे, तरीही त्याच्यावर 5 महिने आम्ही तक्रार देऊनही कारवाई होत नसेल तर विद्यार्थ्यांवर 5 महिने हे असंच जेवण तुम्हाला दिलं जातं? येस सर, 5 महिन्यापासून आम्हाला सेम असंच जेवण दिलं जातं आणि विशेष म्हणजे आमचे जे काही विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या गेली 5 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी लेखी तक्रार पण दिली आणि या ठिकाणी हे जे काही गृहपाल होते त्यांनी सरळ आता खैरनार सर पण त्यांनी बोलले। या ठिकाणी पहिलं सुनील शिंदे जे आमदार आहेत ते आलेले आहेत। सुनील, जी हा सगळा प्रकार आपण पाहतोय, व्हिडिओ तुम्ही पाहताय, विद्यार्थी सांगतायत अत्यंत हा प्रकार धक्कादायक आहे आणि गेली अनेक महिने यांची तक्रार आहे। नाही, ही आता हे सगळं पाहिल्यानंतर ही वस्तुस्थिती आहे। मला आठवते 7 वर्षापूर्वीसुद्धा इकडच्या सगळ्या मुलींनी एकत्र येऊन या जेवणाच्या विरोधात त्यावेळेला आंदोलन केलं होतं। अगदी पूर्ण रात्र ते उपाशी बसल्या होत्या, त्यावेळेला सुद्धा मी आलो होतो आणि आता मला फोन आले आणि हे सगळं पाहिलं आहे। तर हा म्हणजे एकदम चुकीचं सगळं चाललेलं आहे। आता आलो, मी पाहतो इकडचे अधिकारी कोण आहेत, मी आता मंत्र्यांशी संपर्क साधेन किंवा आयुक्तांशी सुद्धा, समाज कल्याण आयुक्तांशी सुद्धा मी बोलेन। परंतु ह्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे। अशा तऱ्हेचं दूषित अन्न किंवा दूषित फळं वगैरे देणं हे चुकीचं आहे। शासनाकडून ज्यांना यासाठी येणारी रक्कम वगैरे येत असेल, सगळी येते सर, येत असेल, परंतु तिचा वापर योग्य तऱ्हेने होत नाही असं वाटते। आता मी आलेलो आहे, आम्ही ह्या विद्यार्थ्यांसोबत आहोत, त्यांचं मागणं अतिशय रास्त आहे। ही त्यांची जी भावना, ही तळमळ आहे, बरोबर आहे। शेवटी शासनाने केलेली प्रोव्हिजन असेल आणि त्या अनुषंगाने इथे मिळणार नसेल तर मग सगळेच दोषी आहेत। आता दोषी आहेत म्हणून किंवा भागणार नाही तर याच्यावरती हा अन्याय होतो, याच्यावरती जर यांनी आवाज उठवला आहे तर त्यांना न्यायसुद्धा मिळाला पाहिजे। ठीक आहे, आता सगळी मंडळी एकत्र आली आहेत, मी याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो। चांगलं अन्न मिळेल, चांगल्या सुविधा मिळतील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। शेवटी हे विद्यार्थी आहेत, 400, 500 किलोमीटर आपल्या घरातनं आलेले आहेत। आई वडील तिकडे शेती करतायत, काही लोकांचे आई वडील शेतमजूर आहेत, म्हणजे घरची परिस्थिती तेवढी त्यांची हे नाही आहे की घरातनं पैसे आणून या ठिकाणी सकस अन्न घेऊ शकतात। नमस्कार। तर आत्ताच मी आलो आहे, मी बघतो, यांच्याशी बोलतो, यांच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि या मुलांना न्याय मिळेल अशा तऱ्हेने आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू। काय नेमकी प्रमुख मागणी आहे? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्या प्रकरणात करताय, कुठे तुमचं किचन आहे ते तुम्ही दाखवू शकाल का? दाखवतो। काय झालंय, गेले 6 महिन्यापासून ही गोष्ट होते। 6 महिन्यापासून आम्हाला त्रास झालाय। आज तुम्ही किचन बघितलं ना, कोणतरी अधिकारी येतोय म्हणून किचन साफ केलं जाते, भांडी साईडला केली जाते। आमच्याकडे एवढी एव्हिडन्स आहे की एवढं थर्ड क्लासचं जेवण देतात, थर्ड क्लासचं मटेरियल आणलं जातोय। अक्षरशः कांद्यामध्ये अळी निघतात, अळी, आणि तेच कांदे ते जेवणात टाकतात। हे 6 महिन्यापासून आम्ही हे प्रॉब्लेम झेलतोय। तुम्ही जर आज बघितलात, इथं जा, इथं आम्ही आमचा जेवणाचा जागा आहे। आता तुम्हाला जेवणाची जागा दाखवतो। आमच्याकडे टेबल किती आहेत आणि अशी परिस्थिती असताना मुलं कसे जेवणार? तुम्ही आत्ता मी ज्या वसतिगृहाच्या किचनमध्ये आलोय, अत्यंत उग्र वास येतोय। ही सगळी गोरगरिबांची मुलं आहेत, एक ध्येय घेऊन या मुंबई शहरात येतात, पण आत्ता जर आपण पाहायला गेलं तर अत्यंत गलिच्छ सगळं हे कारभार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।
आणि एक घाणेरडा वास या वसतिगृहात आल्यानंतर ह्या किचनमध्ये येतोय. आपण एक 5 मिनटंसुद्धा इथे बसून राहू शकत नाही किंवा थांबू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि याच ठिकाणी या मुलांना जेवण दिलं जातं. हा असाच पद्धतीचा वास येतोय. हे गेले 6 महिन्यापासून असा वास येतोय. विद्यार्थी तरी इथं सहन करताय, कारण आम्ही वॉर्डनला वारंवार पत्र दिलेत, तक्रार केली. सर आम्हाला म्हणतात आम्ही फाईन लावलं. म्हणजे ते एक म्हणतात ना की कोर्टात गेलं की तारीख पे तारीख. मग आमच्याकडे काय होतं माहिती का, लेटरवर लेटर. अत्यंत घाणेरडा वास येतो या ठिकाणी. आपण म्हणजे मी सुद्धा या ठिकाणी थांबू शकत नाही. या परिसरात किंवा ह्या रूममध्ये या सगळ्या मुलांना जेवणासाठी बसवलं जातं. हे कशी मुलं जेवत असतील त्यांचं त्यांनाच माहीत. आपण हे बघू शकतो सगळी कचरा घाण एका ठिकाणी पडलेली आहे. ही अजून हे काय आहे म्हणजे तुम्ही याच्याबद्दल तक्रारी केलात? अधिकाऱ्यांनी ऐकलं तुमचं? 6 महिन्यापासून तक्रारी करतो, 6 महिन्यापासून. हे आज तुम्ही येते म्हणून हे एवढंच स्वच्छ केलं, हे अजिबात स्वच्छ नसतं. आमच्याकडे एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स. हे तुम्हाला दिसतंय, हे याच्यापेक्षा घाण होतं, ह्याच्यापेक्षा घाण होतं. हे जेवताना जेवणात पडता वाचले, जेवणात पडले ते अक्षरशः एवढं पूर्ण स्लॅब पडला होता जेवणात. ते जेवण चेंज करायला लावलं आम्ही. उंदराचा साम्राज्य असतो नेहमी इथे. उंदर सततची आत्ताची जर आपण परिस्थिती पाहायला गेली, ह्या मुलांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची चलाकी जर आपण बघायला गेलं तर त्यांना कळून चुकलं की आता या ठिकाणी अधिकारी व्हिजिटला येतील, सगळे लोक येतील आणि त्यानंतर काहीशी साफसफाई या ठिकाणी केले. ज्या ठिकाणी यांचं स्टोअर आहे, हा सगळा माल ठेवला जातो किंवा हे साहित्य ठेवलं जातं. तर आपण बघू शकतो की याच्यावर कधी झुरळं फिरू शकतात. बीडीडी चाळ आहे आणि बीडीडी चाळीत उंदरं कशा पद्धतीनं फिरतात हे वरळीत राहणाऱ्या किंवा मुंबईत राहणाऱ्या सगळ्या लोकांना आपल्याला बघायला मिळतंच. त्यामुळे हे सगळं साहित्य उघड्यावरती पडलेलं आहे. आणि ही जी बालडी दिसते ना, ही बालडी या बालडीतून या जगातून जेवणात पाणी टाकलं जातं. जे हे आंघोळीला बाथरूमला वापरलं जातं, हे याच जगानं जेवणात पाणी टाकलं जातं. मग ते डाळीसाठी असो, भातेसाठी असो, सगळ्यासाठी हे जग वापरलं जातं. म्हणजे किती दुर्दैव आहे, एवढं खालच्या दर्जाचं लोकांचं आम्हाला जेवण दिलं जातं. स्वच्छता अजिबात नाही आहे इथं. आम्ही वारंवार कंप्लेंट, आणि हे आज मटेरियल का भरलेत माहिती आहे तुम्हाला? हे डेली मटेरियल आणतात, कच्चा माल रोज आणतात. आज नुसतं भरले का, तर आम्ही कंप्लेंट केली. यांना आज जाग आलं का, कोण येते म्हणून आज जाग आलं? हे गेले 6 महिन्यापासून फक्त कच्चा माल एक ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशीच आणला जातो. तुम्ही आता जेवलाय का? आम्ही अजिबात जेवलो नाहीये. आता आज बिर्याणी होती, तुम्ही बिर्याणी बघा, ती बिर्याणी एवढी. आज या मुलांसाठी बिर्याणी तयार करण्यात आली होती. ती सुद्धा आपण या ठिकाणी आल्यानंतर बघू. एकंदरीत हे सगळं, ही भांडी आणि सगळं बघितलं तर फारच घाणेरडा हा सगळा प्रकार आहे. किळसवाणा हा सगळा प्रकार आहे आणि खूप घाणेरडा पद्धतीचा वास या किचनमध्ये येऊ लागलेला आहे. त्यामुळे आत्ताची जर आपण या वसतिगृहाची सद्यस्थिती पाहायला गेली तर आता या मुलांनी जे लपवलेले सडलेले कांदे होते ते आता यांनी बाहेर काढलेले आहेत. आपण त्या बाबतीत काय आहे ते बघूया. हे बघा, म्हणजे हे अशा पद्धतीनं हे सडलेले कांदे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीनं शासनाची फसवणूक करतोय. म्हणजे आपण खरेदी करताना दाखवायचं की चांगल्या पद्धतीचे कांदे आहेत, मग ते सडले दाखवले जातात. याच्यात अळी येतात, अळी. हे आजचा स्टॉक नाही, हे गेल्या 2-5 दिवसाचा स्टॉक आहे. माझ्याकडे एव्हिडन्स आहे, व्हिडिओ आहे, तुम्हाला मी पाठवेल सर. त्या कांद्यामध्ये अक्षरशः अळी जात आहेत. विचार करा, हे धुवत नाही. गेली 6 महिने झाले आम्ही तक्रार करतोय. उंदरे फिरतात, त्या ह्याच्या बिर्याणीमध्ये काळ्या निघतात. इथे पालांचा पण प्रकार कधी कधी घडलेला आमच्या इथे. गेली 6 महिने झाले आम्ही पत्रव्यवहारच करतोय. हेच आम्ही कुठून आलाय या वसतिगृहात? मी सध्या LLB करतोय. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. गेले 4-5 वर्ष झाले वसतिगृहात राहतोय. 6 महिने गेले आम्ही पत्रव्यवहारच करतोय. त्याच्यावरती काही तोडगा वसतिगृहात निघत नाहीये. अधिक प्रकारे शासन गरिबांच्या मुलांची थट्टा उडवते. थेट गरीब मुलांवरती अन्याय थेट थट्टा आहे. गरीब होतकरू मजूर मुलं जिथे शिकायला येतात यांच्यावरती उपकार करतात की शासनाची अशी भावना निर्माण झाली असल्या कारणाने ही गत निर्माण झाली आहे. इथं लिटरली उंदीरं फिरतात जेवण बनवण्याच्या त्या ह्याच्यामध्ये, किचनमध्ये. असं कोण तुमच्यात आहे का या जेवणाचा त्रास झाला आणि मग त्याला? माझा एका मित्र आहे, त्या मित्राला एव्हिडन्स आहे. मी सर गेले 4-5 वर्षापूर्वी मला फूड पॉइझन विथ डेंग्यू, म्हणजे मी मरता वाचलोय. पोद्दार हॉस्पिटलला ॲडमिट होतो. मला डेंग्यू झाला, इकडचं जेवण जेवलो होतो मी, मला फूड पॉइझन झाला. मला अक्षरशः झोपता येत नव्हतं, उंदिरावाने मी झोपत होतो. माझी ही अवस्था होती. म्हणजे मला दोन्ही गोष्ट एकत्र असं मी मरता वाचलो. मला डॉक्टरांनी सांगितलं. व्यथा आहे विद्यार्थ्यांची. आणि आता पण हे कांद्याचं पोतं पाहायला गेलं
तर 5 दिवसापूर्वी खरेदी केलेले हे कांदे आपण बघितलं गेलं तर हे सगळे सडलेले कांदे आहेत. आपण हातातही घेऊ शकत नाहीत अशा पद्धतीनं आणि अशाच पद्धतीचे रोज कांदे येतात. म्हणजे सामाजिक न्याय मंत्र्यांनी आता हे बघणं गरजेचं आहे. फक्त ज्या पद्धतीची वस्तुस्थिती आहे, जर 5 महिने तक्रारी करून सुद्धा शासनाला जाग येत नसेल, इथे काय चालू आहे याची जाण नसेल, माहिती नसेल, तर मात्र या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तर खेळ होतोयच, मात्र त्यांच्या आरोग्याशी, त्यांच्या आयुष्याशी हा सगळा खेळ सुरू आहे. आता या ठिकाणी सुनील शिंदे जे विधान परिषदेचे आमदार आलेत, त्याला तुमच्याबरोबर कोणतरी अधिकारी बोलत होते, काय त्या सांगत होत्या, त्या अधिकाऱ्यांचं नाव काय? म्हणणं असं होतं की 6 महिने आम्ही पत्रव्यवहार जे वार्डन सरांशी ते केले होतं, अंकुश सरांशी, त्या वरिष्ठ अधिकारी असं म्हणणं आहे आमच्याकडे तुमचं पत्रव्यवहार आलाच नाहीये. याचा अर्थ घोडे बाजार जे पत्रव्यवहार करतो आम्ही ते सरांनी इथे लपून ठेवले. त्याच्यावरती कारवाई कधी होणार? जर सिनियर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असती तर वेळीच सिनियर अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती, काहीतरी सुधारणा झाल्या असता. असं काही झालं नाहीये. 6 महिने आम्ही पत्रव्यवहार करतो, ते पत्रव्यवहार ऑफिसमध्येच ठेवलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती काही कारवाई नाही केली. म्हणून आज वरिष्ठ अधिकारी आले आहेत. आमचं बोलणं प्रसाद सरांशी देखील बोलणं झालं, पण कारवाई काही शून्य. म्हणजे विद्यार्थ्यांवरती अन्याय होताना तुम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. मेष ठेकेदार म्हणते की मी 2 दिवस सोडून जातो. अहो जातोय म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार करताय का? गेले 6 महिने आम्हाला त्रास दिले, त्याचं काय? वसतिगृह सोडून जाणं हा पर्याय नाही, शाश्वत काहीतरी करणं हे पर्याय असू शकतं. म्हणून शासनाने वेळेस निर्णय घेणे, वेळेस मेस ठेकेदार नवीन आणणं ही आमची मुख्य मागणी आहे आणि लवकरात लवकर ती बदल गेली पाहिजे. नाही केली तर आम्ही इथे थेट उपोषणाला बसू. उद्यापासून आज संध्याकाळपर्यंत आम्ही सुरू केलंय, पण उद्या देखील सगळे विद्यार्थ्यांशी घेऊन इथे आम्ही थेट उपोषणाला बसू. नक्कीच हे वरळीचं वसतिगृह आहे. आता सगळ्या अधिकाऱ्यांकडनं माहिती हे आमदार सुनील शिंदे हे सुद्धा घेत आहेत. मात्र ज्या पद्धतीनं आपण हे किचन पाहिलं, अत्यंत घाणेरड्या दर्जाचा सगळा प्रकार हा आपल्याला पाहायला मिळतोय. मग 4 दिवसापूर्वी घेतलेले कांदे हे अक्षरशः सडलेले आहेत. त्यामुळे नेमकं काय चाललंय, सामाजिक न्याय विभागाचं लक्ष आहे का, हा प्रश्न मात्र आता नक्कीच विचारावा लागेल. कारण का आज ही मुलं उपाशी आहेत आणि गेले 6 महिने अशाच पद्धतीचं जेवण हे त्यांना जेवावं लागतंय. मी स्वतः ह्या त्यांच्या किचनमध्ये जाऊन आलो. अत्यंत उग्र वास, सडलेला सगळ्या गोष्टींचा वास येतोय. ती भांडी तशीच उघडी पडलेली आहेत. त्यामुळे गोरगरीब मुलं, मुंबईत एक स्वप्न घेऊन आलेली मुलं, आपल्याला शिक्षण घेऊन काहीतरी करता येईल, ह्या हॉस्टेलमध्ये राहता येईल, अशा पद्धतीनं आलेले त्यांच्या जीवाशी हा सगळा खेळ चालू आहे. आणि आता उपोषणाची एक प्रकारे भूमिका ही या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. वाटतंय का या सगळ्यानंतर ह्या विभागाचे डोळे उघडतील? आता आम्ही तर आता उपोषण करणारच आहे. आता आम्ही बसलेलोच आहे की आता बघू. आता आमचे जे मागण्या आहेत त्या जर यांच्याकडनं 2 दिवसात पूर्ण होत असणार तर ठीक आहे. जर 2 दिवसात यांच्याकडनं काही निष्कर्ष निघत नसणार तर मग आम्ही हा एक अल्टिमेटम या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र आम्हाला आता उपोषण करावं लागेल असं म्हटलंय. आता सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुनील शिंदे त्यांच्याकडनं माहिती घेत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकाराच्या बाबतीत आता ठेकेदारावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिलिंदजी, विशाल, हे अत्यंत संतापजनक आहे. म्हणजे मंत्रालयापासून जेमतेम 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरातल्या शासकीय वसतिगृहाची जर का ही अवस्था असेल तर काही 100 किलोमीटर लांब असलेल्या शासकीय वसतिगृहाची काय अवस्था असू शकेल याची कल्पना केलेली बरी. NDTV मराठी या बातमीचा पाठपुरावा करेल. तुर्तास धन्यवाद विशाल.